नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. आता करायचंय काय? सायन्स घ्यायचंय, आर्ट्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय? तुम्हाला कुठली स्ट्रीम सुटेबल आहे किंवा कुठल्या स्ट्रीममध्ये तुम्हाला करिअर करायला पाहिजे? काय आहे माहितीये का? 20% विद्यार्थ्यांचं आधीपासून ठरलेलं असतं की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय. मग तशा हिशोबाने ते आपापल्या करिअरकडे फोकस करतात आणि अगदी काही विद्यार्थी आपापल्या कामाला सुद्धा लागले. पण 80% विद्यार्थी जवळपास असे असतात की मला काय करायचंय अजून माहित नाही. मग त्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त इथं चुकते की हा माझा मित्र नीटचे क्लासेस करतोय, मग मी पण नीट करू का? चल मी पण तुझ्यासोबत नीट करतो. एखादा मित्र जर JEE करत असेल, प्रिपरेशन त्याची करत असेल, तर तो करतोय, मग मी त्याच्यासोबत करतो का? चल मी मी पण करतो. बाबा, त्या विद्यार्थ्याचं हॉबी आहे, छंद आहे, त्याचं ड्रीम आहे ते. मग तो त्या ड्रीमला पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करेल, तुझं पॅशन आहे. पण तुझं काय? तुझं काहीच नाही. दुसरं एखादा विद्यार्थी करतोय म्हणून मी करतोय, ह्यातला भाग होऊ शकत नाही. तर आपण पहिले आपल्याला स्वतःला विचारा की तुझी आवड काय आहे? तुला काय करायचंय? ज्या कुठल्या फील्डमध्ये आपण चांगलं काम करू शकतो? सगळ्या गोष्टी म्हणजे आज कॉम्पिटिशन जास्त आहे. मग आपल्याला तिथं जास्त वेळ द्यावा लागेल, मेहनत जास्त करावी लागेल. मग त्या हिशोबाने आई-वडिलांना विचारा काय करायचंय? कोणाचा तरी सल्ला घ्या आणि त्यानुसार मग सायन्स, आर्ट्स, कॉमर्स खूप साऱ्या गोष्टी आहेत, CA वगैरे. जिथं जायचंय मग तसा डिसिजन तुम्ही घेतला पाहिजे.